भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरेंनी आरोपांनीच उत्तर देणं सुरू केलंय। अर्थात त्याला तुमची आमची हरकत असायची काहीच कारण नाही। यामुळे का असेना आपल्या राजकारणाचा एक भेसूर चेहरा सर्वसामान्यांसमोर येत असेल तर त्यात काही वावगं वाटायचं काहीच कारण नाहीये। या निमित्तानं आपल्या राजकारणात हमाम में तो सब नंगे, शीशे के घर में रहने वाले दूसरों पर पत्थर फेंका नहीं करते किंवा मग तेरी भी चूप मेरी भी चूप हे प्रकार कसे चालतात हे आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्या वस्तुस्थितीकडे बघणं शिकायची हीच ती वेळ। आरोप प्रत्यारोपांनी आज कोणती पातळी गाठली पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। यांचा कोण आका आहे यातल्या कोणालाही सुट्टी मिळणार नाही। आका असो, आकाचा आका असो। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। आका तर केलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंडोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। भाजप आमदार सुरेश धस हल्ली दिवसातून एक वेळा जेवायचं विसरतील, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना लक्ष्य करण्याचं चुकणार नाही। धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना सुरेश धस यांच्याकडून अधूनमधून अजित पवारांवर देखील निशाणा साधला गेला। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे। पक्षश्रेष्ठींनी समज देऊनही धस अण्णा आवर्त घ्यायला तयार नाहीत म्हटल्यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली आहे। जबाबदारी सोपवण्यात आली आहे अमोल मिटकरींवर। ईट का जवाब पत्थर से अशा आविर्भावात उत्तर देताना मिटकरींनी धस यांनाच बीडचा आका ठरवलंय। आमच्या माहितीनुसार घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत स्वतः सुरेश धस वाल्मिक कराड यांच्या थेट संपर्कात होते आणि जर वाल्मिक कराड खून खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध असेल तर सुरेश धसांची पण त्याबद्दल चौकशी झाली पाहिजे। त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हमाम में सब नंगे होते हैं, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न होय। आपणच आपल्या भागात गुंडे पोसायचे, आपणच आपल्या भागात वासेपूर घडून आणायचं, आपणच आरोपींचे आका व्हायचे, मोठे आका व्हायचे आणि दुसऱ्याकडे बोटं दाखवायचे। मला असं वाटतं हमाम में सब नंगे है याचं यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही। हे मी थोडे ॲट्रॉसिटी, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे काही लादल्या गेले, अनेकांना टार्गेट केले गेले, यादी फार मोठी आहे, पण ती आम्ही योग्य वेळी आणू, आता नाही बोलणार। आका आणि आकाच्या आकामुळे बीडची कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे। मात्र अमोल मिटकरेंनी धस यांच्या विरोधात थेट आरोपपत्र सादर केलं आणि त्यांना लँड माफियांच्या पंक्तीत बसवलं। मी जबाबदारीने सांगतो की मागच्या वेळेस ज्यावेळेस मी ट्विट केलं आणि त्यांच्या बातम्या तुम्ही चालवल्या, अक्षरशः 3 दिवस माझ्या व्हॉट्सअपला माझ्या पर्सनल फोन नंबरवर इतक्या खालच्या पद्धतीनं घाणघाण कमेंट आल्या की जीवाने मारून टाकण्यापर्यंतच्या धमक्या आल्या। पण मला पोलीस, तुम्ही म्हणाल पोलीस तक्रार का नाही केली, मला मस्साजोगचं प्रकरण दुसरीकडे डायव्हर्ट करायचं नाही आहे। फोकस आमचा त्या कुटुंबाला न्याय द्यायला असला पाहिजे, हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फोकस आहे। जिल्ह्यातील 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली, मी आता इथं नाव सांगणार नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे। या प्रकरणाच्या आड आलेल्या किती जणांचे मुर्दे आष्टीतील बंगल्यात गाडल्या गेले हे सुद्धा महाराष्ट्राला कळलं पाहिजे। मिटकरींच्या आरोपांना उत्तर देताना धस यांचा देखील हम भी किसी से कम नहीं असाच पवित्रा होता। सीबीआय एनआयएची चौकशी लावा असं थेट आव्हानच त्यांनी मिटकरींना दिलंय। माझा भी सीडीआर काढा ना, माझा सीडीआर काढला 100% काढला पाहिजे, माझा आणि वाल्मिक अण्णाचा। वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघल ना। मिटकरी हे 1ली-2रीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे। मी स्वतः चड्डीत असल्यापासून, चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस, इयत्ता 4वी-5वीपर्यंत, चड्डीत असल्यापासून आतापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत ते सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खुन्यांना पाठिंबा देते का एवढंच माझं म्हणणं आहे। आणि अजित पवारांना भेटले त्यावेळेस हा प्रश्न केला होता। अजित पवारांना मी तेच सांगितलं ना, हे जे लोक आहेत असे वागणारे तुमचे, यांना जवळ ठेवू नका, ह्याच्यासाठीच भेटलो मी त्यांना।
विषय कितीही गंभीर असला तरी तो मनोरंजनाच्या पातळीवर कसा न्यायचा त्याचं प्रात्यक्षिक धस अण्णांनी आजही दाखवून दिलं. आका या शब्दावर अनेक दिवस खेळल्यानंतर आता धस यांनी मुन्नी हे नवं नाव खेळायला दिलंय. राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही. कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. कोण बोलायला होते? एक आहे मुन्नी. कोण आहे, नाव सांगाल? मुन्नी आहे राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे. त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं ये. मला माहिती, मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते, आणि त्या मुन्नीने पुढे यावं. लोकांना, प्रेक्षकांना कळतं ना कोण मुन्नी आहे नेमकी. मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी. आमदार धस यांच्या उत्तरावर आम्ही पुन्हा एकदा अमोल मिटकरींना विचारलं. सुरेश धस यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात लवकरच गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं मिटकरींनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान जरा तपासून टोचलेले आहेत, म्हणजे असे ओरल टोचले नाहीत. चांगले मोठ्या दाबणानं छिद्र पाळावं असं त्यांचा कान टोचला असेल. इतकं केल्यानंतर सुद्धा ते बाहेर येऊन जो संभ्रम निर्माण करतायत की म्हणजे वेगळंच काहीतरी भेटायचं नाही त्यांना, वेगळंच काहीतरी बोलायचं, तर हे काय गुपित आहे हे नेमकं महाराष्ट्राला कळू द्या. पण फक्त धनंजय मुंडे तुमचे टार्गेट आहेत का? जर ते टार्गेट असतील तर खुलं सांगा ना की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद न देता मलाच तिथं मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री करावं, मलाच तिथं मंत्रीपद द्यावं. सुरेश धस वाल्मिक कराडच्या खांद्यावरून धनंजय मुंडे आणि अजित पवारांवर फैरी झाडतायत आणि त्याला उत्तर देताना अमोल मिटकरींनी जुनी प्रकरणं उकरून काढली आहेत. या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या गोळीबारात मूळ मुद्द्याची तर हत्या होत नाहीये ना. या राजकीय लढाईने संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे का, आणि मिळणार असेल तर तो कसा, हे सांगण्याचे कष्ट सुरेश धस आणि अमोल मिटकरी घेतील का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.